आता तुम्ही सुद्धा म्हणणार ही खोया बोड्याचा असं का पळायला लागलं या तर काय विषय झाला चला तुम्हाला सांगतो. राम राम मंडळी. प्रत्येक पोराला वाटतं आपल्या पण जीवाभावाचं मित्र असावं ती चार. सगळ्यात पहिल्यांदा आपण काढायला लागलेलो की आपल्या जनावरांची धार विषय हरड हो आणखी बडे कुट्टा उडी कशाला कुणापाशी मारीत बसायचं. मोठ्या मोठ्या बात्या आपले दारा काढून झाल्या तेवढ्यात बघा घरातल्यानी काढलेला की ताजा ताजा पालक तात्या बारक्यापणे गोल करून सगळीच पोरं खेळायची. ती आई माझं हरवलं पत्र. आपण पण ह्यो सगळ्या पालक तात्या केलेला की एका पाठीत एकत्र. खरं प्रेम केलं की त्या प्रेमाला समोरच्या व्यक्तीनं 100% फसवलं. आपण पण आपल्या पालक तात्याला ईश्वरपूरच्या बाजारमध्ये पोचवलं. माणसाला एखादा शब्द बोलला की माणसाच्या तो कायम राहतो ध्यानात. आपण पण डायरेक्ट आलेलो की भावानो रानात. श्रीकृष्णासाठी राधा सुद्धा झाली होती दिवाणी. आपण पण रानात आल्या लसणाला लावलेलं की सगळ्यात पहिलं पाणी. आपल्या जवळच कोण हे प्रत्येकाला लागलंय आता कळाय. तेवढ्यात बघा मी असा लागलो पळाय. प्रेमात धोका मिळाला की लगेच बघा पोराने हातात घेतली दारूची बाटली. गैन पाय दिलेला हो त्यामुळे ही अशी पाय फुटली. आता म्हटलं काय करायचं ह्याला काय पर्याय. शेतकऱ्याच्या पोराला कायम कमी समजत्यात शिकलेली लोक. आपण पण चालवला की लगेच आपलं डोकं विषय हरड हो आणखी बडे कुट्टा उडू. पळून जाऊन लगीन केलं की बघा दोन्ही पण घराचं होतं या हालत. त्या ओढ्यात बघा आपल्या डोक्यानं कस काय सगळं पाणी बंद झालं. जीवन जगायचंय म्हणल्यावर जीवनात घ्यायलाच लागते या बघा रिस्क. ही काम झालं तेवढ्यात बघा आपण गव्हा मारायसाठी औषध सगळे केलेलं की एका बारडीत मिक्स. बघितलेलं स्वप्न दाखवायचं सगळ्यांनी पूर्ण करून. आपण पण भावानो आता लागल्या हाताने घेतो सगळं औषध मारून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो शेअर करा की भावानो आपल्या भावाला.